मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं नार्कोटिक्सनं कारवाई करत ड्रग्ज जप्त केलेले आहेत आणि या सगळ्या कारवाईची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि अमित शहांनी या संदर्भात एक ट्विट सुद्धा केलंय। मुंबईमध्ये आतापर्यंत केली गेलेली ही एक मोठी कारवाई मानली जाते आहे। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढणारा ड्रग्सचा वापर हा चिंतेचा विषय बनलाय। मुंबईमध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमनं मिळालेल्या टिपच्या आधारे कोकेनचा एक मोठा साठा जप्त केला। एनसीबीनं 349 किलो कोकेन पकडलेलं असून याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 1745 कोटी रुपये इतकी आहे। पण ड्रग्सचा इतका मोठा साठा नेमका कुठून आला, तो कुणी आणला, तो कुठे जाणार होता, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। कोकेन जप्तीसह आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा एनसीबीचा आहे आणि अमित शहांनी या कारवाईसाठी एनसीबीचं अभिनंदन सुद्धा केलंय। हे ऑपरेशन म्हणजे बॉटम टू टॉप तपासाचं उत्तम उदाहरण असल्याचं अमित शहांनी संबोधलंय। तर अमित शहांनी या संदर्भात जे ट्विट केलंय त्या ट्विटमध्ये अमित शहा काय म्हणतात आपण पाहूया। अंमली पदार्थ तस्करीतल्या संघटित गुन्हेगारीला उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केलाय। एनसीबीनं मुंबईमध्ये 349 किलो कोकेनचा साठा जप्त केला। आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलंय। जप्त कोकेनची किंमत सुमारे 1745 कोटी रुपये इतकी आहे। बॉटम टू टॉप कारवाईचं हे एक उत्तम उदाहरण असं अमित शहांनी म्हटलंय। या यशाबाबत त्यांनी एनसीबीच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।